नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रातल्या गल्लीबोळामध्ये सध्या एकच चर्चा आहे, ती आहे अशोक खरातची. पण अशोक खरातच्या पलीकडे जाऊन ही सुद्धा चर्चा महाराष्ट्रातल्या गल्लीबोळात आहे की अशोक खरातच्याकडे जाणारी ही सगळी इतकी मोठी प्रतिष्ठित श्रीमंत समाजामध्ये वजन असलेली माणसं नक्की काय हेतू घेऊन जात होती. आत्तापर्यंत सर्वसाधारणपणे असं म्हटलं जायचं की ज्याला ज्याला आयुष्यामध्ये कसली ना कसली तरी कमतरता आहे तो माणूस अशा पद्धतीनं तांत्रिकाच्या बुवाबाजीच्या मागे लागतो, बळी पडतो. पण जी माणसं खरातच्याकडे गेलेली आहेत, सामान्यांच्या नजरेतून त्यांच्याकडे सगळं काही आहे. पैसा आहे, प्रसिद्धी आहे, समाजात वजन आहे, ताकद आहे आणि मनप्रसंगी हीच माणसं हवं ते हवं तेव्हा हवं तिथे करूही शकतात. मग अशा माणसांना या बुवाबाजीची, बुवा लोकांची, बाबांची गरज लागते तरी का? हाच आजच्या चर्चेचा मुद्दा आहे. आणि या चर्चेवर एक सामाजिक दृष्टिकोनातून विषय हाताळण्याच्यासाठी आपल्यासोबत आत्ता असलेले दोन मान्यवर कोण आहेत त्यांचा आपल्याला पटकन मी परिचय करून देतो. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या या नात्यानं संगीताताई तिवारी आहेत. संगीता तिवारींना आपण यापूर्वी राजकीय भूमिकेतून सुद्धा पाहिलेलं आहे. या चर्चेत माझ्यासोबत नाशिकहून काळाराम मंदिराचे पुजारी, तसंच ज्यांचा परिचय महामंडलेश्वर असा आहे ते महंत सुधीरदास सुद्धा आहेत. दोघांचाही या चर्चेमध्ये स्वागत करूयात. आपल्या या चर्चेमध्ये आणखीही काही मान्यवर थोड्याच वेळात जोडले जाणे अपेक्षित आहेत. ते जसे येतील तशी त्यांचीही ओळख मी आपल्याला करून देईन. मला पटकन विचारायचं आहे, पहिला प्रश्न हा तर थोडासा धार्मिक पातळीवरचा आहे, म्हणून सुधीरदासजी आपल्यापर्यंत या विषयाला आणतो. सर्वसाधारणपणे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली रेषा कायम पुसट असते असं सांगितलं जातं. पण मग ही पुसट रेषा ओळखता का येत नाही लोकांना? श्रद्धेकडून झालेला प्रवास अंधश्रद्धेपर्यंत पोचला आहे, हे ओळखायला कशाचं भान हवं? फार चांगला आपला प्रश्न आहे. त्याला मी असं म्हणेल की आपला जो कॉन्शियसनेस आहे त्याला अजून एक पुढे जाऊन कॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस माइंड, कलेक्टिव्ह अनकॉन्शियस मध्ये अजून एक सुंदर शब्द आलाय, त्याला ए प्रियोरी कॉन्शियसनेस म्हटलं आहे. याचा अभाव हा समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वाढायला लागलाय. प्रसादजी, आपण जाणत आहात आमच्या घराची 300 वर्षाची सनातन वैदिक परंपरा आहे जी. आणि या संपूर्ण परंपरेमध्ये दशग्रंथ अध्ययन करणाऱ्या विद्वानांची परंपरा आहे. आम्ही म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटतं की ज्या व्यक्तीचं यत्किंचित देखील ज्योतिषाचा अभ्यास नाही, यत्किंचित देखील त्या माणसाचा अंकशास्त्राचा अभ्यास नाही, अशा लोकांच्या कच्छपी इतकी मोठी मोठी लोक कशी लागतात? काय प्रकार आहे? म्हणजे जिथे जे अत्यंत प्रामाणिकपणे वास्तविक पाहता ज्यांनी ज्या विषयाचं शिक्षण घेतलंय त्याचा संपूर्ण अभाव या लोकांच्या ठिकाणी. आणि दुसरीकडे की जे विद्वत प्रचूर घराणी पिढ्यानपिढ्या एखाद्या विषयाला जर देत असतील, अशा मंडळींना बाजूला सारून ही मंडळी कुठल्या पद्धतीचं मार्केटिंग करून काय काय हातखंडे आपण पाहिलं, तो रिमोटवर चालणारा नाक काय, ती विहीर काय, आणि ते कुठलं ओष्णो जल काय, म्हणजे काय याला म्हणजे रावणापेक्षा देखील ही मंडळी भयंकर झालीत, असंच आमचं या ठिकाणी मत आहे. जी पण सुधीरदासजी, याच मुद्द्याला पुढे नेतो. चर्चेच्या निमित्तानं आपण प्रत्येकाकडे क्षणाक्षणाला आणि नव्या नव्या मुद्द्यांच्या आधारे येत राहू. संगीता तिवारी, आता सुधीरदास पुजारींनी एक ज्याला मौलिक म्हणता येईल असा मौलिकच मुद्दा मांडलेला आहे की जे खरे ज्ञानी आहेत त्यांना सोडून जे ज्ञानी असल्याचा आव आणतायत त्यांच्याकडे समाज जातो आहे. आता याला समाजाचा विवेक हरवण्याची स्थिती म्हणायची का झटपट काही ना काहीतरी प्राप्त करण्याची स्थिती म्हणायची? एक लक्षात घ्या, सगळ्यात पहिले तर मी हे सगळं आता पाहिल्यावर मला असं वाटतंय, जे महिला आणि स्त्रियांना दोषी ठरवतो आपण, ते ठरवलं नाही पाहिजे. त्या व्यवस्थेच्या बळी पडलेल्या आहेत, त्या गुन्हेगार नाही आहेत. आणि कसं होतं की एकदम उपाय इमिजिएट जो मिळेल
तिकडं ती स्त्री पळते. म्हणजे तिच्यावर मानसिक, शारीरिक बरेचसे त्रास असतात. आणि एखाद्या भावनिक मुद्द्यावरती समजा जो भोंदू बाबा आहे तो म्हणला तुझ्यावर करणी केली आहे, तुला त्रास आहे, तुझं हे, तुझ्या मुलाला उद्या ऍक्सिडेंट होणार, या सगळ्या अशा भीतीने ग्रासून टाकल्यावर त्या महिला त्या भोंदू बाबांकडे आकर्षित होतात. त्यांना बाकी काही नसतं, त्यांना एक आधार पाहिजे असतो आणि एक इमिजिएट उपाय पाहिजे असतो. तर त्यावेळेस ते विचार करतात की आपण दवाखान्यात जाणार, त्याला किती वेळ लागणार, कोर्टात जाणार, किती वेळ लागणार, आपला हा भोंदू बाबा इमिजिएट काहीतरी गंडे दोडे सांगतो आणि होतो. त्याच्यामुळे त्या म्हणते ना त्या मानसिकतेमधनं त्या जात असतात ना, त्याच्यामुळे त्या तिथे जातात. म्हणजे त्याच्यामध्ये जी शिक्षण संगीताताई, याचा पण यातला एक मुद्दा थोडासा उपप्रश्न या अनुषंगाने आपल्यापर्यंत आणतो. एक फार प्रचलित म्हण आहे, वृक्ष तिथे छाया, बुवा तिथे बाया. याच अनुषंगाने मी विचारेन की या अशा बुवा लोकांच्या नादाला महिला वर्ग जास्त लागतो का, आणि का लागतो याचं सुद्धा उत्तर किंवा विश्लेषण आहे का आपल्याकडे? निश्चितच एक तर अशिक्षितपणा, आणि जरी शिकल्या असेल तरी त्यांचा जो अंधश्रद्धेवरचा विश्वास, कारण का आपल्या महिला सगळ्या सुशिक्षित नाहीयेत, कमी शिक्षणवाल्या पण आहेत. आणि ज्या या शिक्षण कमी असणाऱ्या महिला आहेत त्या त्यांच्या जवळ ओढल्या जातात. तिथे त्यांना असं वाटतं की हा बाबा काहीतरी करणार आहेत, आपलं आयुष्य बदलेल, आणि यदा कदाचित त्याच्याबरोबर पार्टनर झाल्यावर त्यांचा मनी इन्कम वाढत असेल, समाजामध्ये त्यांना बाबा बरोबर ती बाई असते, त्यामुळे तिलाही काही कळतंय असा एक दुसऱ्याचा विषय होतो. आणि ह्याच्यातनं तुमचा जो उपप्रश्न आहे की त्या ज्या बायका तिथे जातात किंवा तर त्यांना आकर्षण एकच हेच असतं. मी पुन्हा म्हणते, त्या व्यवस्थेच्या बळी आहेत. घरात भांडणं, नवरा मारतो, घरगुती हिंसा, नंतर मुलांची काळजी, मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत, पैशाच्या अडचणी, कोर्टामध्ये जमिनीचा वाद, अशा या सगळ्या गोष्टी असल्यामुळे त्यांना असं वाटतं हा बाबा आधार आहे आणि हा निश्चित आपल्याला काहीतरी करून देईल. पण संगीताताई, गंमत यातली इथे अशी आहे, आता अशोक खरातच्या कडे त्याच्या पायावर डोकं ठेवणाऱ्या महिलांकडे जर पाहिलं तर असं कोण म्हणेल की त्यांचा नवरा मारत असेल, त्यांना घरात काही अडचण असेल. आता मी नाव घेऊनच चर्चा करतो कारण त्याच नावाची चर्चा सर्वाधिक आहे. रुपाली चाकणकर का गेले असतील तिथे? आम्हाला स्वतःला शॉक आहे की महिला आयोग अध्यक्ष जिच्याकडे महिला तक्रार घेऊन जाणार, जिच्याकडे महिला न्याय मागणार, तीच बुवाच्या नादी कशी लागली? काहीतरी कारण असणार ना. मंत्री व्हायचंय, संत्री व्हायचंय, एक अपेक्षा, ग्रीड आहे, जादूटोणे करून ती ग्रीड भागवायची की मला हे मिळेल, मला ते मिळेल, किंवा एखाद्या शत्रूचा नाश करायचा आहे, अशी जी विकृत मनोवृत्ती आहे आणि अंधश्रद्धा आहे, त्याच्यामुळे त्या गेल्यात. पण मी तर सरळ आरोप करीन की जेव्हा त्या त्यांच्या संस्थेवर जात आहेत, महिला आयोग अध्यक्ष म्हणजे रक्षकच भक्षक झाली, तर ह्या महिला आयोग अध्यक्ष त्यांच्या संस्थेवर. आता याला एक थोडस धार्मिक परिमाण आहे का हेही तपासण्याचा आपण प्रयत्न करूयात. महंत सुधीरदास यांच्यापर्यंत पोहोचूयात. सुधीरदासजी, आध्यात्मिक भावनेतून याचं उत्तर मी तुमच्याकडून अपेक्षित करतो की इच्छित मनोकामना पूर्ती होण्याच्या साठी अनेक प्रकारच्या उपासना आहेत, पण त्या उपासनेला मेहनतीचं बळ नेहमी लागतं. म्हणजे असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी ही एक वृत्ती आहे, पण या वृत्तीच्या पलीकडे जाऊन सुद्धा तुम्ही ईश्वराची साधना करून हवं ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करू शकता. मात्र सुधीरदासजी, असं सांगा की ज्या प्रचलित धर्मशास्त्रातल्या प्रथा परंपरा संकेत आहेत ते अधिक अवघड आहेत का, आणि तंत्रविद्या ही तुलनेनं जास्त सोपी आणि आकर्षक आहे का? नाही, मला आमच्या भगिनी संगीताताई तिवारींनी जे मुद्दे मांडले त्याच्यावर एक चर्चा घेऊन मी यावरती येतो. बर, ताईसाहेब, यांच्याकडे येणाऱ्या कुठल्याही बिलो स्टँडर्ड किंवा अशिक्षित महिला किंवा तरुणी नव्हत्या, या सर्व हाय प्रोफाईल होत्या. दुसरी गोष्ट की हा हाय प्रोफाईल असलेल्या व्यक्तींशिवाय हा अपॉइंटमेंटच देत नव्हता. तिसरी गोष्ट, आपण त्या ठिकाणी जर एकंदरीत पाहिलं तर एखाद्या स्त्रीला तो अशा पद्धतीने जेव्हा एक तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करतोय किंवा काही औषधं तिथे पाजतोय, किंवा ज्या वेळेला ती शुद्धीत असेल तिने त्याच्या एक कानफाडात त्या ठिकाणी टिकवली. तुम्ही एखाद्या बसमध्ये जर धक्का लागला किंवा काही जर झालं
तर भांडणं होत असतात. पण या स्त्रिया राजरोसपणे कशा अशा पद्धतीने कच्छपेल लागतायत, हा एक एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. आणि प्रसादजींनी जे अध्यात्माचं विचारलं, की सनातन वैदिक धर्मामध्ये अत्यंत सुंदररित्या यम यम चिंतयते कामम तम तम पापनोती निश्चितम असं म्हणून अनेक साधना दिल्या आहेत. त्याच्यात व्रत आहे, जप आहे, नियम आहे, तप आहे, स्वाध्याय आहे, क्रतू आहे, दया आहे, दमदान आहे. याचं पालन करून आपण जर हे केलं तर आपल्याला निश्चितच त्याची फलप्राप्ती आहे. आमच्याकडे अनेक वर्षापासून अनेक येणारी मंडळी आहे, त्यांचे अनुभव आहेत. तुम्ही जसं एखाद्या वकिलाला वकीलपत्र ज्या वेळेला देता, जी तो तुमच्या ऑन बिहाफ ऑफ सुप्रीम कोर्ट पण लढतोय, हायकोर्ट पण लढतोय, आणि विजय झाल्यानंतर तो विजय तिथे आर्ग्युमेंट करून होतो, परंतु फळ कोणाला मिळतंय? तुम्हाला मिळतंय. तसंच अध्यात्माच्या बाबत पण त्या ठिकाणी आहे. त्याच्यात एक फार सुंदर उदाहरण मी सांगू इच्छितो. बरं. मला प्रसादजी एक थोडा वेळ द्या. बर प्रभू रामचंद्र ज्या जो मुहूर्त काढला, त्या मुहूर्तावरती प्रभू रामचंद्र हे वनवासाला गेले. आजचा रामजन्म आहे, आज आमच्या मंदिरात जी. किमान 2 लाख लोक दर्शनाला आहे. परंतु प्रसादजींचा आग्रह आहे, त्यामुळे मला आज टीव्हीवरती या वेळेला देखील यावं लागलेलं जी आहे. धन्यवाद. प्रभू रामचंद्र ज्या 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 मुहूर्तावरती राज्यावर बसणार होते, त्या मुहूर्तावरती प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. लक्षात घ्या. आणि भरत जो आहे, त्या भरताला राज्य मिळणार. भरत हा कैकेय देशाच्या आपल्या मामाकडे म्हणजे इराणमध्ये गेलेला होता. लक्षात ठेवा, इराणमधनं तो ज्या वेळेला अयोध्येत येतो आहे आणि पाहतोय की अशा पद्धतीने आपल्या वडिलांचं निधन झालंय, प्रभू रामचंद्र साक्षात वनाला गेलेत, त्या ठिकाणी लक्ष्मण नाहीये, सीतामाता नाहीये, आणि राज्य त्याच्या वाटेला आलंय, जी. राज्य त्यांनी सांभाळायचंय. त्यामुळे वशिष्ठ त्याला सांगतात की भरता, तूच राजा आहे, तू राज्यावरती बस. आणि त्यांच्या रघुवंशाचा जो दरबार अयोध्येतला ठीक होता, त्या दरबारामध्ये बसल्यानंतर भरत सर्वात पहिले प्रश्न विचारतो की हा मुहूर्त कोणी काढला? बर हा जो राज्याभिषेकाचा मुहूर्त आहे, हा कोणी काढला? तर कुठलाही दरबारातला एकही व्यक्ती त्या ठिकाणी बोलत नाही, बर कारण तो मुहूर्त वशिष्ठ ऋषींनी काढलेला होता. आणि वशिष्ठ हे दरबारामध्ये दशरथ महाराजांपेक्षाही पॉवरफुल म्हणूया, इतकं त्यांचं व्यक्तिमत्व आघाड आहे. आणि इतकं याचा तपस्वी याचा होतं. आत्ता 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 संदर्भ कसा पटकन लावायचा? एक सेकंद, अगदी झालंच आहे. तर तिथे सत्यवाग्यतः कर्मांगमुत्तरे सत्यवदनम, ते स्वतः उभे राहतात बरं. आणि सांगतात, राजा हा मुहूर्त मी काढला. त्यावेळेला भरत म्हणतो की मला राजा म्हणू नका, मी राजा नाही, राजा राम आहे. त्यावेळेला जे उत्तर वशिष्ठांनी दिलंय ते म्हणाले की मुहूर्त मी काढला, पण देवाला आणि दैवाला काय मंजूर आहे? परत सांगतो, देवाला आणि दैवाला काय मंजूर आहे यामध्ये पुरोहित असतो. ठीक यामध्ये आहे. अशा पद्धतीची पत्रिका पाहणं किंवा असा पुरोहित उभा असतो, तो सर्वस्वी नाहीये. लक्षात ठेवा, बर तुमच्या हिताकरता प्रयत्न करणारा असा तो व्यक्तिमत्व असलेले वशिष्ठांसारखे ब्रह्मऋषी ज्या वेळेला म्हणतात की मी हा प्रयत्न केला, ही मंडळी राजरोसपणे खोट्या पद्धतीचे दाखले देऊन, खोट्या पद्धतीचं शास्त्र वापरून, खोट्या पद्धतीने अशा पद्धतीने महाभयंकर कृत्य करून ठीक आहे. कोट्यवधी रुपये मिळवायचे, एवढाच यांच्या डोक्यापुढे आणि यांच्या मनातला विचार, म्हणजे कुकर्म करून त्या ठिकाणी त्यांनी हे सगळे उद्योग राबवलेत. आणि त्यांना आपण जे जे नावं घेतली आता, ठीक आहे. कुठल्या कुठल्या महिला आयोगाचे अध्यक्ष किंवा हे यांचे एजंट म्हणून कामं पाहत होती. बरं, आता आपण चर्चेला एका पुढच्या टप्प्यात नेणार आहोत. आपल्या सोबत आता या भागामध्ये जोडले गेलेले आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे. कृष्णाजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? येतो सर, बोला सर. आपण आता चष्म्याला थोडंसं बदलूया आणि या मुद्द्याकडे पाहूया. थोड्या वेळापूर्वी आपण महिलांची मानसिकता, धार्मिकता या गोष्टीनं लोकांचा बुवाबाजीला बळी पडण्याच्या कारणाचा शोध घेत होतो. आता मला तुमच्यापर्यंत विवेकवादाच्या दृष्टीनं मुद्दा घेऊन यायचा आहे. समाजाचा विवेक हरवतोय म्हणून बुवाबाजीचं प्रस्थ वाढलंय का? कृष्णा चांदगुडे, तुम्ही म्हणता ते एकदम खरं आहे. विवेकवाद सध्या हरपत चाललेला आहे. सामान्य लोकांपासून तर उच्चभ्रू लोकांपर्यंत सर्वांना संकटामध्ये कर्तृत्वापेक्षा दैववादावर विश्वास वाढत चाललेला आहे. त्याच्यामुळे अशा घटना घडतात. मी तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छितो की त्याला कॅप्टन खरात म्हणणं बंद करा. तो काही कॅप्टन नाही,
तो नेव्हीमध्ये लोडिंग अनलोडिंगचे सफाई कामगार होता. 2 वर्षानंतर तो अचानक गावामध्ये आला आणि कॅप्टन म्हणायला लागला. त्याचे जे उद्योगधंदे होते, काही कारनामे होते, ते महिलांचे शोषण करण्यापर्यंत होते, ते आता नरबळीपर्यंत पोहोचलेले आहेत. एकाच वेळी 5 नरबळी घेण्याचा संशय पोलिसांनी आणि सरकारी वकिलांनी व्यक्त केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये हे भयानक असं घटना आहेत, न भूतो न भविष्यती अशी घटना आहेत. ज्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी आपलं बलिदान दिलं, त्याच्यानंतर संमत झालेला जादूटोणा विरोधी कायदा, त्या कायद्याच्या अंतर्गत त्याला अटक झालेली आहे. परंतु आम्ही इथं न थांबता तर नरबळीच्या प्रकरणामध्ये सरकारी यंत्रणांना मदत करून त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत. जी समाजात या घटनेमुळे कृष्णाजी, इथे एक मुद्दा आणखीन आणतो की या बुवाबाजीच्या बाबतीतला एक महत्वाचा तपशील काही दिवसांपूर्वीच उघड झाला. तो म्हणजे असा की 2005 मध्ये याच्या विरोधात स्थानिक एका माध्यमानं वृत्तमालिका चालवली होती की 2005 मध्ये हा माणूस काय करत होता. आज आपण 2026 मध्ये चर्चा करतोय, म्हणजे जवळपास 21 वर्ष या माणसाचे काळे कारनामे अव्याहत सुरू होते. तुम्ही अनिसचं काम करत होतात. तुम्हाला या माणसाच्या बद्दल काही कधी दिसलं होतं का, आणि तुम्ही समाजाला जागा करण्याचा प्रयत्न या 21 वर्षात कधी केलात का? गेल्या 20 वर्षापूर्वी आम्हाला एक नवी फोन आला होता आणि याच्या विरोधात तक्रार आली होती. आम्ही त्या ठिकाणी त्याच्या ऑफिसला गेलो होतो, आमचे कार्यकर्ते गेले होते आणि त्या ठिकाणी आम्ही त्याचं सत्य शोधन करत असताना त्यांनी आम्हाला दम दिला होता. मी रिटायर कॅप्टन आहेत, तुम्ही जर माझ्या नादाला लागशाल तर माझ्याकडे पिस्तूल आहे, रिव्हॉल्वर आहे, असा त्यांनी दम भरला होता. आणि त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी त्याचं काउन्सिलिंग केलं आणि 3 महिने त्यांनी त्याचं दुकान बंद ठेवलं होतं, परंतु नंतर त्यांनी चालू केलं. त्याच्यानंतर 2014 मध्ये आमच्या एका सिन्नर येथील कार्यकर्त्याला त्याच्या ट्रस्टीने धमकी दिली होती. 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा त्याच्या दर्शनाला गेले होते आणि त्यांनी ज्योतिष पाहिलं होतं, त्यावेळेस अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्याला विरोध केला होता. त्यामुळे त्यावेळेस माझ्यावर त्यांच्या नातेवाईकांतर्फे आणि ट्रस्टींतर्फे दबाव आणण्याचा प्रयत्न झाला होता. त्याच्यामुळे आम्ही त्याच्या मागावर होतो. तो काय करतो हे आम्हाला माहित होतं, परंतु असे पुरावे, प्रॉपर पुरावे आम्हाला मिळत नव्हते. त्याच्यामुळे आम्ही संधीची वाट पाहत होतो आणि एक ना एक दिवस त्याच्या विरोधात गुन्हा दाखल होईल आणि त्याला अटक होईल असं आम्हाला वाटत होतं आणि ते या निमित्ताने झालेले आहेत आणि सर्व या ठिकाणी बघत आहेत. अगदी कृष्ण चांदगुडे, फार चांगलं झालं आपण ही माहिती आणलीच समोर, आणि या निमित्तानं मी आपलं हार्दिक अभिनंदन करतो की या प्रकरणामध्ये तुम्ही अचानक आलेला नाही आहात, तर तुम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा अनेक वर्ष करत आहात. आता मी पटकन संगीताताई तिवारी आपल्यापर्यंत पोहोचतोय. संगीता तिवारीजी, इथे मुद्दा काय उपस्थित राहतो की एखाद्या बाबाच्या विरोधामध्ये गेली जवळपास 20-21 वर्ष सातत्यानं भूमिका घेतल्या जात आहेत, तरीही आपली राजकारणी मंडळी ही त्याच्याकडे जातात, आणि नुसती जातात असं नाही तर मोठी माणसं ज्याच्या नादाला लागतात, स्वाभाविकरित्या समाजातला एक लहान वर्ग आपसुक त्याच्या मागे जात राहतो. एक लक्षात घ्या, आता भाऊनीच असं बोलले, दहशत होती त्या माणसाची. ती दहशत का होती, तर हे जे मंत्री संत्री या बाई ज्या होत्या महिला आयोगाच्या, त्या दलाल होत्या. त्यांची भीती घालून, म्हणजे तिथे एसपी जायचे, तिथे कलेक्टर जायचे, तिथे सीपी जायचे. ही जी दहशत त्यांनी निर्माण केली, गावातल्या लोकांना रिव्हॉल्वर दाखवायचा, त्याच्यामुळे कोणी हिंमत करत नव्हतं. एका वर्षापूर्वी एका पत्रकारांनी हिंमत केली, त्याला गप्प बसवलं. उलट त्याच्यावरच रुपाली चाकणकरनी गुन्हा दाखल करायला लावला. म्हणजे ही जी हिटलरशाही चालू होती, ही जी दमबाजी चालू होती, हे एक सेक्स रॅकेट होतं. मी तर सरळ म्हणते, भोंदू बाबाने, हे एक सेक्स रॅकेट होतं आणि याच्यात हे सगळे हिस्सेदार होते. हमाम में सब नंगे, असे हे सगळे. आता संगीताताई, आपण अत्यंत गंभीर आरोप केला, आपण एक अत्यंत गंभीर आरोप केलात की खराचं प्रकरण हे वरकरणी पाहता भोंदूबाबाचं वाटत असलं तरी पण ते प्रत्यक्षामध्ये लैंगिक छळवणुकीचं एक व्यवस्थित नीट विणलेलं तंत्र होतं. मग मला सांगा, या प्रकरणामध्ये कारवाया होताना तरी दिसणार आहेत का, की उद्या सगळेच जण तेरी भी चूप मेरी भी चूप म्हणणार आहेत? संगीताजी, मी आपल्याला विचारलं, हे तेरी भी चूप मेरी भी चूप का आहे? कारण का म्हणून मी म्हणलं ना, हमाम में सब नंगे. यांची सगळ्यांची काहीतरी मिळणार आहेत गोष्टी. म्हणजे मला तर असं वाटतंय, आपले मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांच्याकडे सगळ्यांच्याच क्लिपा गेलेल्या असतील. आता ते काय बाहेर आणतील माहिती नाही, काय दाबतील माहिती नाही. म्हणून आम्ही उद्या चाललोय नाशिकला आम्ही सीपी साहेबांना, सातपुते मॅडमला भेटणार आहोत की कोणतंही पॉलिटिकल प्रेशर आलं तरी तुम्ही हा गुन्हा उघडकीस आणा आणि कडक शिक्षा करा. कारण का जोच तर एक अशी शिक्षा होत नाही की जिथं लोकांना कोण भीती वाटेल की नाही बाबा हे नाही केलं पाहिजे. हे बोंधू बाबा प्रकरण, कारण का गाव खेड्यामध्ये तर हे बिंदास चालतंय. गावाखेड्यामध्ये कुठेतरी गावाच्या बाहेर एक कुटिया लावतो तो माणूस आणि तिथं महिलांचं शोषण करतो. त्या बिचारा बोले ना, काय करे ना,
तिकडे सगळं मॅनेज ठीक आहे. होऊन जातं. अगदी महंत सुधीरदास पुजारी यांच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी मला एक अंधश्रद्धा निर्मूलन समितीला यामध्ये प्रश्न विचारायचा आहे की जसं आत्ता संगीताजी म्हणाल्या हे गावोगावी सुरू आहे. खरात याला इंग्लिशमध्ये टिप ऑफ द आईसबर्ग हिमनगाचं टोक समजावं अशी परिस्थिती आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर समजा ही बुवाबाजीची आणि फसवणुकीची उतरंड समाजामध्ये रचली गेली असेल तर या समाजाला परत आणणं शक्य आहे का आपल्याला? आणि या समाजाला अंधश्रद्धेकडून श्रद्धेकडे आणण्यासाठी अनिसं काही करणार आहे का? आपण खूप छान प्रश्न विचारलेला आहे. कारण समाजात दैववादाकडे झुकल्या गेलेला आहेत. काही कर्म करण्यापेक्षा दैववादावर जास्त विश्वास ठेवून अंधश्रद्धेकडे लोक जात आहेत. याला प्रभावी असं उत्तर जादूटोणा विरोधी कायदा हा आहे. डॉक्टर दाभोळकरांच्या बलिदानानंतर हा कायदा आला. त्याच्यामध्ये आतापर्यंत 2000हून अधिक गुन्हे दाखल झालेले आहेत. हा जो भोंदू बाबा पकडला गेला खरात तो या कायद्यामुळेच पकडले गेलेला आहे आणि त्याला अटक झालेली आहे ते याच कायद्यामुळे झालेली आहे. त्याच्यामुळं आता समाजामध्ये लोक विचार करायला लागलेत भोंदू लोकांकडे जावं की नाही, कुणाकडे जावं आणि कोणाकडे जाऊ नये. संत लोक आणि भोंदू लोक याच्यामध्ये काय फरक आहे लोक याची चर्चा करू लागले. माध्यमामध्ये या निमित्ताने जे आपण प्रश्न विचारत आहेत लोक त्याच्यावर चिकित्सा करायला लागले आहेत. कुणी उठसूट कोणाच्या पायावर डोकं ठेवणार नाहीत. लोक चिकित्सक बनतील. या घटनेमुळे कमीत कमी चांगला परिणाम समाजात दिसून येईल असं आम्हाला वाटतंय. कृष्ण चांदगुडे यांच्या या उत्तरानंतर सुधीरदास पुजारी यांच्यासाठीचा माझा पुढचा प्रश्न असा आहे की लोक श्रद्धावान जन्मतः असतात असं म्हणतात. सर्वसाधारणपणे प्रत्येकाची श्रद्धा ही आपसूक वाढत असते. अंधश्रद्धेकडे गेलेले लोक या आत्ताच्या युगात ज्याला आपण थेट तुम्ही धर्माचे अभ्यासक आहात म्हणून विचारतोय कलियुगामध्ये त्यांना अंधश्रद्धेकडून श्रद्धेकडे आणायचं असेल तर नामस्मरण हाच मार्ग आहे की त्यांच्यात विवेकवादाचा अधिकाधिक रुजण्याचा प्रयत्न करणं हा मार्ग आहे? दोन्ही गोष्टी आपण ज्या सांगितल्या त्यावर आपण क्रमशः बोलूया. कलियुगामध्ये नामस्मरणाला किंवा नामजप यज्ञाला मोठं महत्व दिलंय. कलो नामसंकीर्तय. कलियुगात भगवंताचं नाम जरी आपण घेतलं तरी त्याचं फळ प्राप्ती सांगितली. एवढा सोपा उपाय आहे. तिथे कुठल्याही काही गोष्टी करण्याची आवश्यकता नाही. तद्यपि ही बाई असल्या बंधू बाबाला पांडुरंगाची उपमा देते. अजून त्यांच्या बाजूला कोण बसले होते त्यांना रुक्मिणीची उपमा देते. मला तुम्ही सांगा की गोविंददेवगिरींनी एका ग्रंथाच्या संदर्भामध्ये काही गोष्टी केल्या. संपूर्ण वारकरी संप्रदाय हा उठून गोविंददेवगिरींच्या मागे त्या ठिकाणी लागला. मला असं वाटतंय की इथे ह्या बाईनी असल्या बंधू बाबाला पांडुरंगाची उपमा दिल्यानंतर सगळे लोक शांत कसे बसलेत की जो आपल्या स्वमूत्र त्या ठिकाणी पाजायला देत होता, त्याच्यात काय व्हायग्राच्या गोळ्या घालत होता, ते खडे जे देत होता, 50 रुपयाचा एक खडा जयपूरवरनं आणलेला, असे किलो किलोनी म्हणे तो खडे आणायचा आणि 5-5, 6-6, 10-10 लाख रुपयाला तो खडे देत होता. तर ह्या ज्या पद्धती आहेत तर एका दत्तात्रय खेमनार वास्तविक त्या याचं नाव आहे पत्रकाराचं, खबरदार पुढारी म्हणून, ठीक आहे. त्यांनी 1 वर्षापूर्वीच हा सगळा पार्ट एक्सपोज केला होता. बिलकुल बिलकुल त्याचे तपशील आले. मला आपल्याकडून धार्मिक दृष्टिकोनातून उत्तर हवं आहे की आत्ताच्या कलियुगामध्ये व्यक्तीला अंधश्रद्धेकडून श्रद्धेकडे आणण्याच्यासाठीचा मार्ग कुठला आहे? तुमच्या लेखी, धर्ममार्तंडांच्या लेखी कुठला मार्ग आहे? सनातन वैदिक धर्माचा जर विचार केला, उपनिषदांचं जी थेअरी पाहिली तर ती संपूर्णच्या संपूर्ण थेअरी वारकरी संप्रदायामध्ये आपण ज्ञानेश्वर माऊली आहे, तुकाराम महाराज आहे, समर्थ रामदास आहेत, चोखामेळा आहे, एकनाथी भागवत आहे, एकनाथ महाराज आहेत. यांनी अत्यंत सुंदररित्या धर्माचा जो विषय सहजरित्या तुम्ही तिथे घ्या. हरिहरी तुम्ही म्हणाले सकळ तेने माया जाळ तुटली. तुम्ही फक्त हरीचं नाव घ्या. त्याच्या बाजूला जसं ताईंनी सुरुवातीला सांगितलं की अनेक लोक प्रपंचात अडकलेत, ते मायाजाळ आहे, ते मायाजाळ देखील तुटेल. एवढ्या साध्या अर्थातनं श्रद्धेपासून अंधश्रद्धेकडे जाण्याची कुठली आवश्यकता नाही. तुम्ही ते हरीचं नाव घ्या आणि तो हरी सगळ्या गोष्टीतनं तारेल. ही त्यामागची जी प्रेरणा आहे, त्यामागचं जे एक सनातन प्रिन्सिपल आहे, या प्रिन्सिपलला आपण सोडूनच देतोय. सुशिक्षित घरातले जर लोक अशा पद्धतीने वागायला लागले तर म्हणजे भयावह घटना आहे ही महाराष्ट्रातली. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुन्हा संतांनी पुढे येऊन धर्मजागृती केली पाहिजे
आणि हा अवेअरनेस वाढवला पाहिजे. बिलकुल. ज्या या योगे या 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 असे मुद्द्यावर लोकं- वेळेच्या मर्यादेपोटी तुम्हाला थांबवतो. माफ करा, संगीता तिवारींपर्यंत पोहोचायचंय. मोजून अर्धा मिनिट उरलंय. संगीताताई, महिलांना बुवाबाजीच्या नादाला न लागण्यासाठी तुम्ही मोजक्या शब्दात काय सांगाल? यांना रोखायचं असेल तर सगळ्यात पहिलं अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचं पालन कडेकोट झालं पाहिजे. पोलिसांनी एवढी चांगली म्हणजे भयानक शिक्षा दिली पाहिजे ना, की पुन्हा असे हे भोंदू बाबा पैदा नाही झाले पाहिजे. आपल्याकडे शिक्षा होत नाही, तो माफी मागतो, निघून जातो, पोलिस सोडून जातात गावखेड्यातनं. आता हा एप्स्टीन फाईल म्हणजे हा खरात, तर या खरातनी अशी म्हणजे मुळं घट्ट केली होती की पोलिसच त्याच्या दावणीला बांधली होती त्यांनी. जी, कोण या महिलांवर मुलींवर जे बलात्कार अत्याचार जे होत होते त्यांना वाली कोण होतं? ठीक आहे. कुठे जाणार होत्या? आणि ठीक आहे आपण म्हणू त्या एकदम क्लास 1 च्या बायका जात होत्या, नंतर एकदम हाय प्रोफाईलच्या लेडीज जात होत्या, बिलकुल. त्यांच्याबरोबर पार्टनरशिप त्याची बायको करत होती. म्हणजे कुठेतरी सेक्स, मनी आणि पॉवर या गोष्टींचा त्याने यूज करून ते वलय बनवलं होतं. आणि त्या मायाजाल, जसं आता गुरुजी म्हणाले तसे, त्या मायाजालामध्ये या सगळ्यात फसत गेला. नाही एकदा का तुमचे फोटो व्हिडिओ ठीक तिथे आहे. गेल्यावर त्यांना झक मारत तिथे जावं लागेल, कारण का ब्लॅकमेल करत असेल तो. बिलकुल. समाजाने इथे डोळे उघडे ठेवून वागण्याची गरज आहे. आणि आपण वेळेला चर्चेला या भागात समारोप करत असताना आपल्या सगळ्यांना आभार मी व्यक्त करतो आपल्या सगळ्यांचे. आणि त्याच निमित्तानं हे सुद्धा सांगेन की पुन्हा पुन्हा आपला विवेक जागृत ठेवा, सत्सद विवेक बुद्धीच्या माध्यमातून निकाल घ्या, तरच शक्य होईल की अशा प्रकारच्या घटनांचे बळी तुम्ही ठरणार नाही. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.